चहा प्यायचा नाही जास्त, पाणी जास्तीत जास्त प्यायची. मी काय म्हटलं हां. ब्लॉग चालू. नमस्कार. समोर सो गाईज मम्मीला म्हटलं होतं वांग्याचं भरीत बनवायला. का बोलण्यावर मम्मीनं वांग्याचं भरीत बनवलं. तो धन्यवाद. आणि टिफिनमध्ये आहे आणि वांग्याचं भरीत रोहिणी खात आहे नाश्त्यामध्ये. नाही खिचडी खाल्ली मी. खा ना जरासं एक घास. नथिंग. रात्री पण जेवला नाहीस. नाही हा तू जास्त शहाणा बनतो. द्यायला लागते. आणि 3 मिनटं वेळ आहे आता काहीच ऑफिस लॉगिन करायला. 9:30ला होते लॉगिन आणि आता 9:27 झाले आहे. सो आता जातो आणि मम्मीनं आज वांग्याचं भरीत दिलं आहे काहीच. तो चला काहीच लंच ब्रेकमध्ये भेटतो तो काहीच. आता बसून आहे नाश्ता करत आहे. पोहा होता बट पोहा नाही खाल्ला मी, वडापाव घेतला आहे. 15 मिनटाचा ब्रेक आहे तर पोहा खातो आणि जातो अंदर. भेटतो तुम्हाला लंच ब्रेकला. त्याला बघत काय याला तुम्ही ओळखू शकता. हा जुनेद भाऊ. क्या यार जुनेद भाई, बहुत दिनों के बाद. कैसा है तू? मैं भी अच्छा हूँ. खाने पीने का क्या है बाबू? नहीं जस्ट वड़ा पाव खाया जाते जाते. पूरी का जा रहा था कि तो अभी? हाँ मैं जा रहा था. तेरी शिफ्ट क्या बोलती? 6 से 3. 6 से 3. लेकिन अभी मैं जाऊँगा घर को. हाँ फिर मालूम. अमेझिंग स्पायडरमॅन. तो काही जुनेच भाऊ बघा. आपल्याला किती मजा आली होती आपला ट्रेनिंग पिरियडमध्ये. खाना रहो. बहुत मजा आली. बहुत मजा आती थी है ना. अभी तू अलग हो गया, मैं अलग हो गया. हो गए चले गए. कुछ काम करो पैसे कमाओ. इस वांग्याचं भरीत एवढं भारी बनवलं आहे ना मम्मीनं. कैसा बना रे? अच्छा है ना, जबरदस्त. मला आवडलं वांग्याचं भरीत म्हणजे ते भारी बनवते. काही जेवतो आता काय डेलीच्या ब्लॉगमध्ये एकच जेवतो आणि ऑफिस सुटल्यानंतर भेटतो हेच म्हणणार आहे मी. काय करायचं काही फोन अलाउड नाही काही नाही. जेवढा वेळ भेटतो तेवढा वेळ तुमच्याशी बोलतो पण वेळ काढतो मी तुमच्यासाठी. तो तेच गाईस. चला गाईस जेवतो. मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. काय तेलुगूमध्ये बोलतो रे बाबा. सरे सायंत्रण जास्त. हाँ क्या तेलुगु में क्या बात कर रहे थे? अरे गैस का लपड़ा बोल रहे थे ना कल से. अच्छा हाँ गैस का क्या? वही. ओके ओके. गैस अभी तक ला के डाला ही नहीं. चला लॉकर में Shortage फोन बहुत रख देते आपण. ऑफिस झालंय लॉग आउट. चला जाऊया घरी गाईस. आणि आज अण्णानं खूप हसवलं गाईस फ्लोअरवर. रामकृष्ण अण्णा ना मस्त हसलो गाईस. चला जाऊया घरी गाईस. आणि आता वाजले गाईस 7. चलो चलो. सिग्नल लगेगा अभी यहाँ पे और अभी यहाँ से हम फिर से ऊपर जाएंगे. तो आराम से आ जाओ. सब बैठो. गाईस पप्पा बेकरीमध्ये गेले होते. बेकरीला मग पप्पा पोचले. त्यानंतर रोहिणी ते आली. मग त्यानंतर मी आलो आणि आम्ही तिघजण सोबत येतो. पण ही वेगळ्या ऑटोमध्ये, पप्पा दुसऱ्या ऑटोमध्ये आणि मी एकटा आहे. आणि आहे 1 किलोमीटर पण नाही गेली आहे रोहिणी ताई. 50 मीटर गेली. 50 मीटर पण नसेल. आणि ऑटोवाला काय बोलला? 10 रुपये. 10 रुपये सापड म्हणजे. वाजवून वाटले त्याच्या तेच. पप्पाला. बघा काय असं झालं आमच्यासोबत. गाईज आमच्या घरची लाईट गेली आहे. आमच्याच घरची नाही सगळ्या कॉलनीची गेली आहे लाईट. आज आमचं कॅन्डल लाईट डिनर आहे. इथं कॅन्डल लावून आहे. आणि आज मम्मीनं बनवली आहे भाजी, ते पण नॉनव्हेज. सो जेवण करतो आता आम्ही. तू काय नाही जेवतो मग. तू बस मुका. धर. काय बोलली? काय बोलली मला? हे घे कांदा बी. मला काय बोलली बोल सांग. बस म्हणलं मुका. मुका म्हणजे? चुपचाप बस. ओके चुपचाप बसू का? चुपचाप जेवण करू. ठीक आहे बाबा.
जसं तू म्हणते तसं जेवतो काय आता हे घे. ओके थँक्यू. ही बघ कशी कोपच्यात बसून आहे. ए या दोघांना चार ना ते नाही हे बघ. चालू झालाय बाबा लाईट आली आहे गाईस. आहे मी तोंडामध्ये असं घासच टाकत होतो तेवढ्यामध्ये लाईट आली. कॅन्डल लाईट काही जेवण वगैरे झालं आहे गाईस. आता काही नाही गाईस आराम करतो आणि उद्या मग पप्पा वगैरे जाणार आहे बरोदाला गावाला. आणि ह्या वेळेस मला बरोबर मित्रांनो ब्लॉग बनवताच नाही आता. ते सोबत होते तरी पण मला बरोबर बनवताच नाही आता. एकच ब्लॉग चांगला बनला आहे तो म्हणजे मुंबईचा गाईस. तो चांगला बनला आहे गाईस. आणि सध्या ऑफिसमुळे वेळच नाही भेटत आहे गाईस आणि ब्लॉग पण बरोबर काढता नाही येते. त्यामुळे सॉरी गाईस सगळ्यांना. आई पप्पांना वेळ दिला गाईस जेवढं द्यायचं होतं तेवढं वेळ दिलं. आणि उद्या पण पप्पाला भेटतो मग पप्पाला भेटतो उद्या जाणार आहे ते. मग आता कधी येणार आय डोंट नो माहिती नाही मित्रांनो. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.